ह्यामध्ये आम्ही उगाच लोकांच्या पर्सनल लाईफ मध्ये नाक खुपसण्याचं वाईट काम करतो. म्हणजेच काय तर ह्या राऊंडचं नाव आहे दिल से राऊंड. आपण सुहासताईंपासून सुरुवात करूया. सुहासताई, आम्हाला उत्सुकता आहे ऐकायची की तुम्ही कोणाशी आणि काय बोलता. हॅलो, हा वहिनी, मी बोलतेय सुहास. अगं, तुझी खूप आठवण आली कारण बालगंधर्वांवरचा सिनेमा निघतोय. लहानपणी तुझ्या तोंडून सगळी बालगंधर्वांची गाणी ऐकत होते ना. देवघरात बसून तू पेटी वाजवायचीस, त्याच्यावर चंद्र चवथीचा म्हणायचीस. ते सगळं आठवलं आणि असं वाटलं की अरे हा सिनेमा बघायला तू आज हवी होतीस इथे, पण फार लवकर सोडून गेलीस तू आम्हाला. तर हा, आणि मुख्य म्हणजे त्या सिनेमात मी बालगंधर्वांच्या आईचं अगं काम केलंय. जे तुला कदाचित आवडलं असतं नसतं मला माहिती नाही, पण नाही, आवडलंच असतं तुला, नक्की आवडलं असतं. कारण बालगंधर्वांवरचं तुझं प्रेमच असं होतं की मी त्यात काहीही केलं असतं तरी तुला आवडलं असतं. मागे नाही का एकच प्याला बघ मी केलं होतं, त्यावेळेला तू मला चंद्र चवथीचं गाणं शिकवलं होतंस, आठवतंय? अगदी ओरिजिनल चाल जात्यावर म्हणायची. आज मला खूप खूप या सगळ्या गोष्टींची आठवण येते कारण बालगंधर्व सिनेमाच्या सगळीकडे जाहिराती लागल्या आहेत आणि त्यांच्या त्या प्रत्येक पोजेसमध्ये असं मला वाटतंय की ही माझी आई आहे, ही माझी आई आहे, ही अशीच सुंदर माझी आई दिसायची, ही अशीच होती, असं मला सारखं वाटतंय. तर खूप खूप तुझी आठवण आली आणि माझ्या मनातली बालगंधर्व म्हणजे तू, अशी जी एक कल्पना आहे ती आज परत डोळ्यासमोर दिसली म्हणून मुद्दाम तुला फोन केला. खूप खूप आठवण येते तुझी. अच्छा, वहिनी म्हणाले कसं काय? माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचे त्याच्यामुळे ती वहिनी. आणि त्या गायच्या गायची पण घरगुती, असं नाही, पण बालगंधर्वांची गाणी गुणगुणायची, पेटीवर वाजवायची पण ती. आणि तिची ती पेटी अजून आहे माझ्याकडे, 100 वर्षापूर्वीची. वाव, खूप सुंदर होती दिसायला आमची आई. असणारच, फारच, आम्हाला कळतंय. नाही, माझ्यावर नका जाऊ. थँक्यू. आणि नाव इट गोज टू रसिका. काय मग, काय चाललंय? सॉरी सॉरी सॉरी, नाटक बघतोयस का? अरे बापरे, सॉरी, जरा करू का? बोलू? बर. काय मग, काय बरेच दिवसात भेट नाही आपली. हॅलो, अवतीभोवती खूप आवाज येतात तिकडे. फोन ठेवा, फोन ठेवा असे. हा, कोण आहे? कोण आगाऊपणा करते अवतीभोवती? नट का? थांबा म्हणावं जरा, एवढं काय, फोन महत्वाचा आहे म्हणून, नंतर बोला तुमची नाटकातली वाक्य. थांबतात रे ते, एवढं काय, फार असतं आजकाल नटांना. फोनवर बोलू नका, खाऊ नका, पिशव्यांचे आवाज करू नका, फार नाटकं चालली फार त्यांची. मग काय, पैसे देऊन येतो आपण, काय हरकत आहे? चिंटू कुठे आहे? हा, येऊन गेलाय? द्या ना, बोलते त्याच्याशी. हा, कुठे आहे? हो, नाटक सुरू असताना गँगवेत खेळायला आवडतं ना त्याला. अहो, आम्हाला पण न्या, आमच्या पिंटीला पण आवडतं. दोघे छान खेळत बसतील गँगवेत नाटक चालू असताना. हा, आपण जरा प्लॅन करू काहीतरी छान. फार आरडाओरडा करतात लोक अवतीभोवती. जरा वेळाने करू का? इंटरव्हल मध्ये करू? ओ, खायचं असेल तुम्हाला? हा, मग इंटरव्हल संपल्यावर करू का? करते की, त्याला काय एवढं. हो, आणि बरं पडतं थिएटर मध्ये बोलायला, एकॉस्टिक चांगलं असतं ना, बाहेर फार ट्रॅफिकचा आवाज असतात. हो, करते करते, त्यात काय एवढं. थांबतात त्यातले बरेचसे नट पहिल्यापासून बोलतात सगळी वाक्य, कळेल, काही मिस नाही होणार तुमचं. हा, फारच आरडाओरडा करतायत का लोक? हॅलो हॅलो, शेजारच्या माणसाने गचांडी धरून फोन बंद केला त्याचा. Most innovative phone call I have ever heard on the मंच of खूप तेरी ते गोष्टी. फार त्रास होतो. मी एक गडकरीला प्रयोग करत होते आता विषय. हो, नाही सांग. मला देतं सांगते. म्हणजे नाटक करताना एखाद्याचा खून करावा ही भावना माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा आली होती. मग खरंच सिरियसली इतकी चिडले. आमचा प्रयोग सुरू झाला गडकरीला आणि नाटक सुरू झाल्या झाल्या लगेचच
पहिल्या सीन मध्ये एक माणूस पहिल्या रांगेत बसून हॅलो नाटकाला बसलोय, प्रयोग चालू आहे, जरा वेळाने कर, महत्वाचं आहे का, असं बोलत होता. तर मी नाटक थांबवलं, त्याच्याकडे असं बघायला घेतलं. हा माणूस हो हो काय काय हा हा असं चालू आहे. तर मी अशी लाईट लाईन क्रॉस करून जिथे एज असते ना आपली स्टेजची तिथे आले की आता तरी थांब अशी मी त्याच्याकडे बघत होते. त्याचं चालूच आहे होय 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 हा हा असं त्याने फोन संपवला आणि त्यांनी नंतर काय केलं ते बघ. हा हा ओके चल नंतर करतो हा चल चल असा खिशात फोन ठेवला. अरे बापरे असं त्यांनी केलं मला की चला चालू करा. म्हणजे काय म्हणणं काय असं का वागता, असं का ना वागू. फोनचं हे आणखी नव्हे आमच्या पुढे काय केलं त्या माणसाचं, काय करणार ना आम्ही नाटक सुरू करणार रे, दुसरं काय हे लोक काय करणार. आम्ही बोललो तर नट दिसतात, आगाऊपणा करतात नट. असा बटाटे वड्याचा पुडा उघडायचा आणि असा समोर खात बसायचं. आपण तिथे मरे स्टोर रडे स्टोर काहीतरी काम करत असतो. कधी कधी असं वाटतं ना की आपणही आपला फोन घेऊन जावं स्टेजवर. आपला फोन आला तर आपणही घ्यावा. तुम्हाला जसे महत्वाचे कॉल येतात मलाही येतात. मला कॉल आला की थांबा, तुम्ही पण थांबा, मी पण बोलते. विशेष सर्कल आहे का नाही, असं याने हा प्रश्न नाही सुटणार. म्हणजे माझं असं म्हणणं परत नाही की सगळेच जण असे वागतात ना. खूप जण अत्यंत जागरूक पद्धतीने मोबाईल ऑफ करतात आणि अशा लोकांना मदत करतात जाऊन. बरेच असे आजोबा खूप असतात ज्यांना एक हातात मोबाईल देऊन नाटकाला जाऊन बसवतात की घ्या नाटक संपलं की फोन करू आम्ही तुम्हाला. त्या बिचाऱ्यांना माहिती नसतं फोन कसा बंद करायचा, तो वाजत राहतो. असे कित्येक लोक असतात ते त्यांना मदत करतात की द्या काका मी देतो बंद करून. म्हणजे अशी माणसं आहेत, नाही असं नाही, पण त्रास होतो. नाही प्रश्नच नाही. मोबाईल मॅनर्स शिकवले गेले पाहिजेत लहान मुलांना. आता शाळेमध्ये इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी मोबाईल मॅनर्स आणि इंटरनेट मॅनर्स शिकवले पाहिजेत. पण आजच्या ह्या फोन राऊंडचा इतका चांगला वापर मात्र मी तुला सांगतो खरंच कोणी नाही केलं. याच्यासाठी जोरदार रसिकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्ही देखील ह्या पुढच्या सेगमेंटचा खूप योग्य वापर करणार आहोत, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. सुहासताईपासून सुरुवात. आवडती दिग्दर्शिका तुमची? विजया मेहता. आणखी दुसरं कुठलं नाव असणार आहे त्यांच्याकडे? आवडता अभिनेता? श्रीराम लागू का विक्रम गोखले? विक्रम गोखले. आवडती अभिनेत्री? मुक्ता बर्वे का रसिका जोशी? आता हे मात्र मला आणि या दोघी आवडीच्या आहेत. आय एम सो हॅपी. मुक्ता आणि मी असं आहे त्याच्यात. नाही असं नाही होत. आवडतं नाटक? डॉक्टर तुम्ही सुद्धा का कन्यादान? कन्यादान. आवडती भूमिका? तू तिथे मी का ते जाऊ? तू तिथे मी. रसिका कुणाचं लिखाण जास्त आवडतं? रसिका जोशी का गिरीश जोशी? आवडतं नाटक? गम्मत जम्मत का व्हाईट लिली नाईट रायडर? व्हाईट लिली नाईट रायडर. आवडती भूमिका? एक हसीना थी का भूल भुलैया? एक हसीना थी. आवडता दिग्दर्शक? प्रियदर्शन का राम गोपाल वर्मा? प्रियदर्शन सर. कारण राम गोपाल वर्मांकडे मी ज्या फिल्म्स केल्या ना त्या वेगळ्या वेगळ्या डिरेक्टर्सनी केल्या. त्यांच्या बरोबर ऍज मी खूप कमी काम केलं. गिरीश जोशी नवरा म्हणून जास्त रोमॅन्टिक आहे की लेखक म्हणून? नवरा म्हणून. आणि आजचा कार्यक्रम संपत आलेला आहे, पण आम्ही परफॉर्मन्सची रिक्वेस्ट केल्याशिवाय तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाही. सुहासताईंनी मस्त गाणं सादर केलेलं आहे. आता तुझी पाळी. मी नागमंडल नाटक करायचे विजया मेहतांचं. त्याच्यामध्ये मी गायचे. वा. तर भास्कर चंदावरकरांचं म्युझिक होतं. अच्छा. तर त्याच्यामध्ये मी गायचे, तर त्यातलं मी एखादं म्हणून दाखव. अरे जरूर जरूर. प्रीत की रीत पिया मोरा जाने सोचत ऐसी ही बत्तियां सुमरत रानी जब रात की बत्तियां धड़कन लागे हैं छतियां सुंदर सपने में खो गई रानी आस लगाए है रानी
अंत कभी ना हो प्रीत कहानी, आस लगाए है रानी, रात ही रात रहे दिन नहीं, सोचत ऐसे है रानी। दिन बीते रातें पहर बीते मास, रानी बेटी तर पत है दिन रात, कोनो दिन माई बापू भेंट होई, रानी बेटी सोचत है दिन रात। दोघी जोशी काकूंना मी आज काय काय प्रश्न विचारले ते तुम्हाला कितपत आवडले, कितपत नाही आवडले, किती खुपले हे आम्हाला कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम लुनास वॉकमेट खुपते तिथे गुप्ते.